म्हणजे खराब कांदे जरी असते ना तर ते फेकायचे नाही. काल बघितलं तर केवढी लहान होती, आता बघ एवढा पुदिना सुगंध बघा किती छान येतो ना, एवढा मस्त. गप्पा गोष्टी मारूया आपण आता. हा हा कांदे आपण कधी आणलेले, 2-3 महिने झाले कांद्याने. जुलैमध्ये आणले आपण. कधी? जुलैमध्ये गणपतीच्या आधी आणले. हो आत्ता घेतल्या, पाऊस गेल्यानंतर परत जाऊन गोरी नाही पाहिली. 3 जुलै ऑगस्ट मध्ये घेतले ना. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. नाही आता 2 महिन्यापूर्वी 2-3-4 महिने झाले ना. जानेवारी फेब्रुवारी झाले ना. डिसेंबर, नोव्हेंबर मध्ये घेतले. नोव्हेंबर मध्ये बसा शांत झाला. खाऊन झाला, खेळून बिळून झालं. हा मस्ती नाही करायची आता. कांदे बघा आता साफ केले, सकाळी सकाळी घेतले. इकडे जरा झाडायचं पण होतं ना, आणि ज्या काही साली निघाल्या त्या सगळ्या त्या बादलीमध्ये घातलेल्या आहेत. आता मला चहा प्यायची होती म्हणून हे थोडंसं राहिलं आहे, ते आता भरून घेते. आणि ती बादली आहे ना पाण्याने भरून ठेवणार 2 दिवस, आणि मग ते आपण झाडांना पाणी घालायचं. हो की नाही शेरू? ए शेरू, आता हे जे कांदे आहेत ना ते मला परत पसरवायचे आहेत, पण म्हटलं इथे जरा क्लीन करायचं होतं ना, त्याच्यामुळे साफ करून घेतला आता. आणि पुन्हा त्या चादरीवरती पसरवून ठेवायचे. असे एकत्र करून ठेवले ना की ते मोड येतात, त्याच्यामुळे पसरवलेले चांगले. आणि आज सकाळी सकाळी थोडंसं जरा क्लिनिंग पण करायला घेतलेलं आहे. कपडे वगैरे जे काही जुने होते ना ते सगळे काढलेले आहेत. हे बघा, हे खुर्चीवरती आहेत ते सर्व फेकून द्यायचे आहेत. हे बघा इथे आहेत, आणि हे समोर दिसतात ना ते देऊन टाकायचे आहेत कपडे. ते काम करायला बघा माणसं आलेत ना, ते आज जाणार आहेत ना, तर ते काल आल्या होत्या मागायला, म्हणून ते सकाळी उठल्या पहिलं ते साईडला करून ठेवलेले, ते द्यायचेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज मी घरातलं क्लिनिंग थोडंसं करायला घेतलेलं आहे. रस्त्याचं काम जे आहे ना, हा बघा याची मस्त. अरे हा काय आता खाऊन झालं ना, सगळं खाऊन झालं बघा. नाटकं. सकाळी उठल्या 6 वाजता दूध, दोघांना बरेच दिवस झाले दूध नाही दिलं. म्हणजे दूध मी देत नाही जास्त, पण ते चहा बनवते ना कुणाच्या बाबा, वाघ्याला दूध आहे ना हवं झालं, मग दोघांना दिलं मी. पण ते पाणी वगैरे मिक्स करून आम्ही देतो, असं नुसतं दूध द्यायचं नाही, ते पचायला मग त्यांना ना जड झालं त्याच्यामुळे. आणि आता थोडंसं खाऊन झालेलं आहे. तर मी काय म्हणत होती, रस्त्याचं काम ते पूर्ण झाले ना, ती माणसं आज जाणार आहेत. त्याच्यामुळे मग म्हटलं आता काम झालेलं आहे तर घरातलं पण थोडंसं म्हटलं घाण जी घरामध्ये झालेली आहे ना ती म्हटलं साफ करूया, कारण भरपूर अशी धूळ वगैरे जमा झालेली आहे. अशी वरचेवर आम्ही साफ करायचो, असं नाही की घरामध्ये अशी घाण ठेवलेली आहे, वरचेवर साफ करायचं. पण आता म्हटलं जरा व्यवस्थित सगळं हे करूया. काल किचन पण थोडंसं ना मी क्लीन करून घेतलं होतं, भरपूर धूळ हो, त्याच्यामुळे बघून ना तसं डोक्यात जायचं असं. त्याच्यामुळे थोडं म्हटलं सगळं करायला सुरुवात करूया. आता ही रूम झालेली आहे, म्हणजे ही पडवी झाली करून. आता इथे जरा पुसून काढते, लादी पुसून घेतली का काम झालं. आणि मग त्याच्यानंतर मग घरातलं करूया. आज बागेत पण करायचं आहे. काकडीच्या वेली आपल्या चांगल्याशा मोठ्या व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे पसरायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे कुणालच्या वगैरे म्हटलं काट्या वगैरे बघा तुम्ही, आता आपण पटकन तिथे काट्या वगैरे लावून घेऊया. चला जाऊया आज थोडंसं घरातच म्हटलं करूया. तेव्हा किती बादली भर साली निघाल्या. या सालींचं जे खत तयार होतं ना, सगळ्यात चांगलं खत सगळ्या झाडांना घालायचं. फुलझाडांना, म्हणजे खराब कांदे जरी असते ना तर ते फेकायचे नाही, त्याचं असं भिजून खत तयार करायचं. आणि कोणत्या पण झाडांना, फुलांना, भाजीच्या रूपाने आपण घालू शकतो. 2 दिवस भिजवून ठेवायचं आणि मग 2 दिवसांनी ते खत आपलं तयार होतं. रंग एकदम असा गुलाबी असा त्या पाण्याचा रंग येतो. त्यात मग साधं पाणी मिक्स करायचं आणि घालायचं. हे आता आम्ही असंच ठेवणार 2 दिवस. माझ्या हाताची अवस्था बघा, हात बघा. कुठल्या चाफ्याजवळ आहेत त्या? तू कुठे आहे? मला दिसत पण नाही. हां ते बघा कुणालचे बाबा. काय चाललंय? ते आपल्या काकडीच्या वेली आहेत ना
काट्या लावायचं काम चाललंय. ही काठी लावणार एवढी उंच? उन्हाळी काकडी, उन्हाळी काकडी. बापरे, ही वेल तर पसरायला लागली. ही बघ, काल बघितली तर केवढी लहान होती, आता बघ केवढी मोठी झाली. आता पटापट बघा स्पीडने वाढतील. ह्या काट्या मी अशाच लावल्या होत्या परवा दिवशी. हां, हे बघा इथे पण आहेत. काकडीच्याच वेली आहेत सगळ्या लावलेल्या. आणि ते कलिंगडचं बी रुजून आले. ते पण आता कधी काय होते काय माहीत नाही. हाय छोटंसं. काल टेंडली थोडीशी काढली, म्हणजे जवळजवळ पाव किलोच्या आसपास टेंडली निघाली. त्याची भाजी काल रात्री आम्ही केली होती. हे बघा अजून बारीक बारीक आहेत. आणि ना इथे मी मिरचीचं बियाणं टाकलेलं. तुम्हाला मी एक गंमत सांगते. इथे हा बघा, हा वाफा आहे ना, आपण ते मागे मसाला बनवला ना, तर मिरच्या बियाणं असं सुकलेलं, तर म्हटलं टाकून बघूया रोपं येतात का. म्हणजे इथे बघा साफ करत होती ना, तर जमिनीवरती पडलं होतं बियाणं. त्याच्यामुळे थोडंसं मी उचललं आणि इथे टाकलं. आणि हे बघा रोपं, 2-3 रोपं ना आलेले आहेत रुजून. दिसतात तुम्हाला? 2-3 काय अजून येत आहेत, ऐकलं का? तर कोणाच्या वाटतं इथे पाणी बिणी घालून ही रोपं ना आपण लावूया. छान अशी चांगली रोपं आहेत ती, चांगल्या मिरचीची रोपं आहेत. त्याच्यामुळे असं गवत टाकून ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये ना आलंसुद्धा घातलेलं आहे. त्यात आलं कधी येते रुजून काय माहीत नाही, पण मिरचीची रोपं मात्र रुजून आलेली आहेत. त्या ह्याच्या काट्या नाही आहेत काय? त्या ह्याच्या ती त्याला शिर्डी बोलतात ना त्याला. शेरडी का शिर्डी बोलतात त्या काट्यांना, बांबूच्या. नाही पण ते हे जाडे आहेत ना, ते पुढचं टोक असं ना टोकदार, ते बोलते मी. बारीक काय करते ते काकडी तुझी काय बारीक घेऊन राहणार आहे? काकडी वजनदार होते की नाही, पण ते जमिनीवरती पसरलं तर खराब होते का काकड्या? नाही बघा, असे पावसामध्ये बघ काय काय जण जमिनीवरतीच हे करतात. त्या शेतात टाकतात, जमिनीवर नाही टाकत. शेतामध्ये मग गवत असतं पावसामध्ये. अच्छा, पावसामध्ये त्याला गवताचं आणि प्रोटेक्शन असतं. नाही तर खराब होऊन जातील. गवतात लपतात ना ते, किडे मकोड्यांना थोडी दिसतात. बरोबर. हा, चला काहीतरी आता लावलंयला यावर्षी पहिल्यांदा पावसात नव्हे उन्हाळ्यामध्ये उन्हाळी काकडीचं बियाणं लावलंय. आता बघू कशा प्रकारे होत आहेत, धरतायत. तुम्हाला दाखवीन नंतर फुलं वगैरे आल्यानंतर. आता तर छान प्रकारे वाढतात. आता पानं बिनं आहेत बाबा चांगले. पाणी बिणी घालतो रोजच्या रोज व्यवस्थित. हां, पाणी जास्त लागतं ना आता. खाली बघ बेटा. पक्षी काय एवढं ओरडतायत? मगापासून पक्ष्यांचा आवाज किती. हॉर्नबिल ओरडत ना हे, पण हॉर्नबिलचा मला वाटतं पिल्लांचा आवाज वाटतो ना. मोठे हॉर्नबिलचा आवाज असा नसतो, वेगळा येतो. हॉर्नबिलच ओरडतात. हे बसा खाली शांत. हे बघा दोघं जण शांत बसा दोघांनी. वाघ्या शेरू हे तर आमचं आपलं वरच बसलेलं असतं. पडशील ना बाबा, खाली लागेल ना. पडलास तर त्याला तिथेच बसायला आवडतं. काय झालं? हां चला, जरा बागेमध्ये चालले. पुदिना काढायचं आहे चटणीसाठी. तुम्हाला मी एक नवीन हे दाखवते. हे बघा, आपली एक नवीन केळ पोसवले. केळ बघा किती लहान आहे, तरी पण ती पोसवले. म्हणजे आजचा कितवा दिवस आहे? 3रा दिवस आहे आजचा. आता त्यातली केळी आहेत ना, हळूहळू बाहेर पडायला सुरुवात होईल. आणि ही बघा, ही माती पण आहे ना, ही पण सगळी पसरवायची इथे. मला असं वाटतं 1-2-4 दिवसामध्ये करावं लागेल. हे मातीचे ढीग बघा कसे पडलेत ते. चला जाऊया, पुदिना काढूया. पुदिना आपल्याकडे मस्त असं तयार झालेलं आहे, ताजा पुदिना. तुम्हाला मी दाखवते. हा बघा केवढं छान बघा तयार झालं आहे, हिरवागार भरगच्च झालं आहे. बरेच दिवस काढलेलं नाही ना, त्याच्यामुळे असं भरगच्च झालेलं आहे. आणि पाणी वगैरे पण छान मिळतं इथे त्याला. पानं बघा
इकडचं पण रान साफ करायला पाहिजे बघा, आजूबाजूला आहे ना हे सगळं काढायला पाहिजे ते. बघते आज आहे ना, आज काढीन. आज आहे माझ्याकडे वेळ. आज काही इतकं काही काम नाही आहे, कारण काल करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे. हे बघा मस्त असा ताजा पुदिना, सुगंध बघा किती छान येतो ना, एवढा मस्त. असं तोडतो ना नाकात वाद जातो. त्याला काढून घेते. तुम्हाला मी दाखवते आता थोडीशी किचनची तयारी. हा कुकर लावून झाला आहे, ह्याच्यामध्ये डाळ भात आणि बटाटे लावलेले आहेत आणि चटणी बनवायची ना. कोथिंबीर स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. पीठसुद्धा आपलं मळून झालं आहे. पीठ मळून नाही, इथे मी झाकून ठेवलेलं आहे. आणि मगाशी बघा ते कांदे साफ केले ना, तर जे कांदे मला असे ओले वाटले ना, ते मी आता ते सुपामध्ये ठेवलेले आहेत. ते आपल्याला वापरायचे अगोदर, त्याच्यामुळे असं सगळं असतं बघा. असे ओले झाले ना की कोंब वगैरे बघा फुटतात. त्याच्यामुळे आता म्हटलं घरातच आणून ठेवले मी, डायरेक्ट तेच वापरले जातील. आणि आता पुदिना टाकला आहे धुवायला मी टपामध्ये. बनवते काय तर आलू पराठे बनवायचेत मला. बरेच दिवस झाले आलू पराठे खाल्ले नाहीत कुणालनी, त्याच्यामुळे. आणि थोडीशी दुपारची पण तयारी, म्हणजे भाजी दुपारला सगळं करायचं एकदम. हे बघा हे चणे भिजवले होते काल रात्री, त्यातलं मी थोडंसं जरा पाणी काढून टाकलं आणि थोडंसं बघा ठेवलेलं आहे पाणी मोड येण्यासाठी. छान मोड येतात बघा, थोडे बारीक बारीक दिसतात. पण सकाळी पाणी त्यातलं काढून टाकलं आहे. मला वाटतं संध्याकाळपर्यंत मोड आले असते, पण बघू आता दुपारी बनवावी लागेल भाजी नाही. आलू पराठे बघा, कुकर अजून गरम आहे त्याच्यामुळे जरा थांबावं लागेल एक 10 मिनटं तरी. तयारी करून घेते चटणीची तोपर्यंत. जरा 2 मिनटं बघा टेकून बसलेले आहे शांतपणे, कारण कुकर अजून गरम आहे त्याच्यामुळे मी काहीच नाही करू शकत आहे. वाघ्या शेरू यांचं पण जेवण आहे ना तयार केलं ना, ते सुद्धा गरम आहे. म्हणजे 10 मिनटं आपल्याकडे आराम करायला आहे, त्याच्यामुळे मी थांबलेले आहे आता. आणि आता कुणाल गेला मांडव घालायला. आली पाण्याची गाडी आली बघा, आवाज आला. मांडव घालायचं काम चाललं आहे ना आता. ते कुणालच्या म्हणतात की ते पूर्ण करून टाकतो, त्याच्यामुळे कुणाल आपला आता तिकडे गेलेला आहे. दोघंजणं मिळून की ते मांडव घालत आहेत. आणि कसा घातलेला आहे ते तुम्हाला मी नंतरला दाखवीनच. बघते आता आज पूर्ण होतं की काही माहीत नाही, कारण पाण्याची गाडी आली आता की नाही. पाणी भरून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण पटकन नाश्ता बनवूया. चटणी मी तुम्हाला पटकन दाखवते. छान अशी आंबट गोड आणि तिखट अशी मस्त अशी कोथिंबीर पुदिन्याची चटणी छान लागते आलू पराठ्यासोबत. म्हणजे सॉसपेक्षा ही जी चटणी आहे ना एकदम टेस्टी लागते. चला पटापट करूया. आधी पाणी भरून घेते. तर आलू पराठ्यांची सगळी तयारी ना मी करून ठेवली आणि त्याच्यानंतर आता ही चटणी करायला घेतलेली आहे. सगळ्यात आधी मिक्सरमध्ये की नाही कोथिंबीर घातले, एक जोडी कोथिंबीर घेतले. त्याच्यानंतर चवीप्रमाणे त्यात मीठ घातलेलं आहे, हिरव्या मिरच्या, आलं आणि चाट मसाला घातला, लिंबाचा रस घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर भरपूर असा पुदिना जो स्वच्छ ना मी धुवून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे घालून थोडंसं पाणी घालून ही जी चटणी आहे ना मिक्सरमध्ये वाटून घेतली. आता ही चटणी मला कोणी शिकवली ना ते पण मी तुम्हाला सांगते. म्हणजे आठवण आहे ती. जेव्हा पण ही चटणी करते ना मला त्या व्यक्तीची आठवण येते. तर मी लहान असताना घरकाम करायची मी. आणि त्यावेळेस म्हणजे गुजराती फॅमिलीमध्ये मी जायची घरकाम करायला. जेवण वगैरे मी तिकडे बनवायला शिकली. त्या बा होत्या 80 वर्षाच्या वयस्कर आजी होत्या. आम्ही त्यांना बा म्हणायचो आणि त्यांच्याकडेच मी हे सगळं जेवण करायला शिकलेले आहे. म्हणजे त्यांच्या हाताखालीच मी ट्रेन झालेले आहे. खूप छान पद्धतीने ते जेवण वगैरे करायचं. मला इतकं आवडायचं ना. आणि छोट्या छोट्या गोष्टी इतक्या छान प्रकारे शिकवायच्या आणि बघत बघत मी सगळं शिकलेले आहे त्यांच्याकडूनच. आणि असं म्हणतात ना की आपण ज्यांच्याकडनं शिकतो त्यांना कधीच विसरू नये, गुरु मानावं. तर मी कधी पण एखादा पदार्थ नवीन बनवते किंवा चांगलं काय असं बनवते ना की मला त्यांची आठवण येतेच. तर आज पण मी ती चटणी करायला घेतली आणि मला त्या बाची ना आठवण झाली. आता त्या या जगामध्ये नाही आहेत, पण जेव्हा पण मला असं कोणी चांगलं असं प्रतिसाद देतं ना जेवणाबद्दल वगैरे, आणि त्यावेळेस मला त्यांची की नाही आठवण येते. अजून एक आहेत म्हणजे 2 व्यक्ती आहेत. अजून एक आहेत त्या म्हणजे त्या पण गुजरातीच फॅमिलीमधल्या. म्हणजे आमचं बालपणच माझं गेलं सगळं त्या घरकाम करण्यामध्ये आणि जेवणकाम करण्यामध्ये. त्याच्यामुळे मांडवाचं काम अर्धवट झालं काय. अच्छा हां. नाश्ता बघा आमचा चालला आहे, म्हणजे माझा नाश्ता चालला आहे आणि कुणालच्या बाबांनी खाऊन घेतलं. आलू पराठे खूप दिवसानंतर बनवलेत आणि ही आपली चटणी. चांगलं तरी झालेत काय. संपले राहिले का आता. हां झाले संपले. शेरून पण खाल्लं काय. कुठे गेला शेरू. गेला बाहेर. मी उठलो तसं तो पण गेला. चला खाऊया. भरपूर कामं पडलेत घरात अजून. आधी खायचं आणि मग काम करायचं. आलू पराठा खायला बसला आहे. मगाशी कुणालच्या बाबांच्या पुढ्यात पण जाऊन खाऊन गेला तो. आणि आत्ता बाहेर कुठेतरी गेला होता.
तो धावत आला बघा. जेवायला नको, आता जेवण नाही खाल्ला नाही पूर्ण, जेवण टाकलं अर्ध. हे असं चटपटीत खायला पाहिजे ह्या दोघांना पण. तर जाईल परत. हे असं यांची गंमत असते बघा ह्या दोघांची. चटोरी. बस खाली, खाली बसा, खाली बस. खाली बसलं जरच देणार, नाही तर देणार नाही. बस खाली. सगळं समजतं बरोबर. केळीच्या पानात ते पण. जरा खावा. हप्पा झाला, चला हप्पा हप्पा. तर कुणालचे बाबा सध्या खूप शांत असे झालेले आहेत. ते जास्त हसत पण नाही आणि खूप बोलतात पण खूप कमी बोलतात. चेहऱ्यावरचं हसू त्यांचं ना गायबच झालेलं आहे. पण आता आहेत बऱ्यापैकी. आज होते ते व्यवस्थित होते. 2 दिवस ते जाम टेन्शनमध्ये होते. पण बऱ्यापैकी मी त्यांना की नाही सावरलं आहे. त्यांना सांगितलं की अजिबात चिंता करू नका, सगळं होईल व्यवस्थित, शांत राहायचं आपण. तर आता संध्याकाळच्या वेळेस की नाही ते चहा म्हणजे बनवून झाला होता. आता किचन थोडंसं आवरायला घेतलं आणि त्यांनासुद्धा भूक लागली होती. म्हणजे दुपारी आज आहे ना आम्ही दोघंजणं जेवलोच नाही. सकाळी नाश्ता केला आणि त्याच्यानंतर दुपारचं जेवण पण बनवलं होतं, पण जेवण आम्ही स्किप केलं. आणि आता संध्याकाळच्या वेळेस थोडीशी भूक लागली होती त्यांना, त्याच्यामुळे चहा आणि चिवडा इथं घेतला. तेवढं त्यांना आमच्याकडे पाहुणे आले होते. चिवडा खातायत. चिवडा खाते चिवडा. नाव सांगा तुमचं. मंदा जाधव. त्या दिवशी पण तुम्ही येऊन गेलात ना. हां, 2 दिवसापूर्वी आल्या होत्या. आणि त्यांना आता फोटो काढायचे होते म्हणून ते खास इथे आलेले आहेत. किती फोटो काढले? ते आता सगळे फोटोच काढायची तयारी आहे. अच्छा, म्हणजे जास्त काढले नाही. नाही अजून काढले नाही ग. अच्छा, मला वाटतं काढले काय फोटो. नाही काढले, आता काढणार. अच्छा, हां हां हां. घ्या चाय घ्या. ती थोडीशी दे का बाई. नाही, तुमचा आवाज मी ऐकला ना, हा शेरू भुंकायला लागला ना, मग मी जे चहा गरमच करत होती. मग घ्या घ्या, नका सगळे होतो. मग तुमच्यासाठी पण होतले मग असं. गप्पा गोष्टी मारूया आपण आता. हां हां. मुंबईकर आलेत ना. मग समीक्षा आहे ना आपली, समीक्षाला सगळीजण ओळखतात. हो का. समीक्षाच्या क्या बात आत्या आहे. आहेत. हां, समीक्षाच्या आत्या आहेत आणि त्या मुंबईवरून आलेल्या आहेत, भेटायला आलेल्या आहेत आपल्याकडे. आणि आपली बाग वगैरे बघितली. कसं वाटलं? छान वाटलं. पण एवढंच की जरा पसारा आहे ना. नो प्रॉब्लेम. पसारा म्हणजे काय, सगळं काय काय पडलेलं काही आहे ना, हरकत साफसफाई नाही. वगैरे सगळं. अगं जिथं शेतीत जन्म झालेला त्यांना सगळं माहिती आहे कसं पसारा असतो तो. हां मला सगळं माहिती आहे. मातीतला जन्म आहे ना का माझं. हां. शिक्षण इकडे झालं कोकणामध्ये. मातीत जन्म झालं. मातीचं नाव विसरतो का आपण. मग त्या जेव्हा पण गावी येतात ना, त्या भेटायला मला नक्की. येतात ना तुम्ही. हो, आता ही यायलाच तुमची- पाहिजे ग. मला असं वाटतं ही 3री फेरी आहे ना तुमची. दुसरी. इथे आपल्याकडे आल्यावर ते. येस. त्यांना आवडतं आपली बाग बघायला, सगळं आवडतं. फोटो वगैरे काढले तुम्ही? काढले ना. हा. हॉस्पिटल माझं मंदिर, पेशंट माझे देव, अशा ह्याच्यात मी गेलेली आहे. अच्छा, हा हा हा. देश परदेश सगळं फिरून आली आहे ग मी. अच्छा, हा. हौशी आहेत, हौशी. अहो सवयीत ना ग. मजेशीर राहायचं जीवनात. आयुष्यात तर काय असतं माहितीये, मजेशीरच राहायचं असतं. फोन आला, 1 मिनिट. पाहुणे आलेले गेले, गप्पा गोष्टी करून भरपूर म्हणजे गप्पा गोष्टी आमच्या झाल्या आणि चांगलं वाटतं त्यांच्याशी बोलून वगैरे. त्यांना आवडतं इथे आपल्याकडे आल्या ना की त्या झाडं वगैरे बघत राहतात आणि आवडतं त्यांना, असं आहे ते. तर आता वाघ्या आणि शेरू यांचा बघा राऊंड संध्याकाळचा. आणि मग आपण जायचं आता घरामध्ये, आपल्या घरातली कामं आटपायची. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.